नमस्कार बालमित्रांनो. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कॅपजेमिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीचा विषय नागरिकशास्त्रामधील घटक 4 भारताची न्यायव्यवस्था या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटक शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला माझी ओळख करून देते. मी सौ निर्मला राजेश शेंडे, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 102 ठाणे. आज आपण नागरिकशास्त्राचा जो घटक शिकणार आहोत त्या घटकाचे नाव आहे भारतातील न्यायव्यवस्था. घटक 4 बालमित्रांनो, यापूर्वी तुम्ही शासन संस्थेचे महत्त्वाचे घटक शिकलेला आहात. नागरिकशास्त्राच्या पहिल्या 3 धड्यांमध्ये तुम्ही कायदे मंडळाचाही अभ्यास केलेला आहे. आता या पाठामध्ये आपण शासन संस्थेचे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत त्यातील न्यायमंडळ ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी तुम्ही शिकल्याप्रमाणे कायदे मंडळामध्ये काय केलं जातं तर कायद्यांची निर्मिती केली जाते. कार्यकारी मंडळ काय करतं? कार्यकारी मंडळ कायद्यांची अंमलबजावणी करतं. आणि न्यायमंडळ हे महत्वाचं आहे. न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करत असतं. न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करत असतं. तर या कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, त्याचबरोबर इतकंच महत्वाचं असलेलं तिसरं मंडळ जे आहे आपल्या शासन संस्थेमध्ये तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे न्यायमंडळ. आणि या न्यायमंडळाची आवश्यकता का आहे? न्यायदानाची गरज का असते? ह्या सगळ्याचा अभ्यास आपण करणार आहोत. न्यायमंडळ. आता हे न्यायमंडळ हे न्यायदान कसं करतं? त्यामुळे न्यायदान कसं करतं? त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसं निर्माण होतं? याचा आपण या पाठात विचार करणार आहोत. तत्पूर्वी न्यायदानाची आवश्यकता का असते हे आपण समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण शाळेमध्ये येता, वर्गामध्ये असता, अनेक मुलं एकत्र वर्गामध्ये शिक्षण घेत असतात. अशा वेळेला काही विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी गोष्टींवरून भांडण तंटे होतात. कधी कधी हे भांडण इतकं विकोपाला जातं की 2 मुलांमध्ये त्यांच्या भांडणामध्ये अगदी मारामारीपर्यंत ती भांडणं येऊन पोहोचतात. आणि मग अशा वेळी यांची भांडणं सोडवणं किंवा हे तंटे सोडवणं फार गरजेचं असतं. मग त्यावेळेला सगळे विद्यार्थी शिक्षकांकडे जातात आणि शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बाजू ऐकून घेऊन कोणाची बाजू योग्य आहे, कोणाची बाजू अयोग्य आहे, कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, हे शिक्षक किंवा मुख्याध्यापक योग्य तो न्याय करतात. आणि कुणावरही अन्याय होणार नाही, विद्यार्थ्यांमधील तंटे दूर होतील याचा विचार केला जातो. आणि शाळेचं स्वास्थ्य हे नीट ठेवलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला समाजामधील स्वास्थ्य जर निर्माण करायचं असेल, सामाजिक अन्याय दूर करायचा असेल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला कायद्याची आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर कायद्याबरोबरच न्यायदान आणि न्यायमंडळाची सुद्धा आवश्यकता असते. बालमित्रांनो, आताच सांगितल्याप्रमाणे जसं शाळेमध्ये मुलांचं भांडण सोडवण्यासाठी शिक्षकांची गरज असते, शिक्षक त्याला योग्य न्याय देतात आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वास्थ्य घडवून आणतात, शालेय स्वास्थ्य राखण्याचा प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये संविधानाने
संविधान हा एक मूलभूत कायदा आहे आणि त्या कायद्याला धरून न्यायदान करणं आवश्यक असतं. तर मग न्यायदानाची आवश्यकता का असते? आपल्या भारत देशामध्ये न्यायदानाची आवश्यकता काय आहे? का हे न्यायमंडळ स्थापन करण्यात आलं? त्याबद्दलची माहिती आता आपण घेणार आहोत. बघा, न्यायदानाची आवश्यकता काय असते? तर मुलांनो, व्यक्तिव्यक्तींमध्ये भिन्नता असते. कोणकोणत्या बाबतीत भिन्नता असते? तर काही व्यक्तींची मतं एकमेकांच्या विरोधात असतात किंवा एकमेकांशी जुळणारी नसतात. काही व्यक्तींचे विचार वेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येकाच्या समजुती वेगवेगळ्या असतात. त्यानंतर श्रद्धा, संस्कृती, चालीरीती, परंपरा ह्या आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. अशा ह्या विविधतेमध्ये आपल्याला एकता साधायची आहे आणि हे करत असताना व्यक्तिव्यक्तींमध्ये जर भिन्नता असेल तर अनेक मतपरिवर्तन होऊ शकतात. अनेकांमध्ये मतभिन्नता येऊ शकते. आता बघा, तर ही जर मतभिन्नता असेल तर वादविवाद होतात. पण जर सर्वांनी सहिष्णुता बाळगली तर संघर्ष निर्माण होत नाही. मग सहिष्णुता म्हणजे काय? तर सहिष्णुता म्हणजे आपल्या मतापेक्षा इतरांचं मत वेगळं असू शकतं असा विचार करणे, की माझ्या मतापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचं मत हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचं मतही आपण जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. यालाच म्हणतात सहिष्णुता. जर सहिष्णुता असेल तर संघर्ष निर्माण होत नाहीत. परंतु जर सहिष्णुता नसेल तर मतभिन्नता असेल तर मात्र संघर्ष निर्माण होतात. मग हे संघर्ष सोडवण्यासाठी काही एखादं निपक्षपातीपणे काम करणारं एखाद्या कायद्याची किंवा मंडळाची आवश्यकता असते. अशा वेळी जर मतभिन्नता टोकाची झाली तर संघर्ष निर्माण होतात. हे संघर्ष निपक्षपातीपणे सोडवण्यासाठी कायद्याची गरज असते आणि त्यासाठी न्यायमंडळासारख्या मंडळांची आवश्यकता असते. निपक्षपातीपणे आता निपक्षपातीपणे काम करणारं एखादं मंडळ असावं लागतं. म्हणजेच काय? तर निपक्षपाती म्हणजे की दोन्ही बाजूंचा विचार करणारे आणि योग्य न्याय देणारे असे जे मंडळ असते त्याला म्हणतात न्यायमंडळ. आणि ह्या न्यायमंडळाची स्थापना आहे. न्यायमंडळ आपल्या भारतामध्ये आहे आणि लोकांना योग्य पद्धतीने न्याय दिला जातो. आता तुम्ही म्हणाल की बाबा, देशामध्ये न्यायमंडळाची आवश्यकता काय असते? कशासाठी आवश्यक असतं न्यायमंडळ? तर न्यायमंडळ आवश्यक असतं त्याचं कारण म्हणजे की अनेक व्यक्तींमध्ये काही ना काहीतरी कारणावरून संघर्ष निर्माण होतात, तंटे निर्माण होतात. मग हे संघर्ष किंवा हे तंटे सोडवायचे असतील तर न्यायमंडळाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातही हितसंबंधांबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. तेव्हा त्यांना न्यायालयात दाद मागता येते किंवा एखाद्या शासन संस्थेकडून एखाद्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीला वाटत असेल की ही शासन संस्था माझ्यावर अन्याय करते किंवा शासनाचा एखादा निर्णय किंवा शासनाने केलेला एखादा कायदा जर लोकांना अन्यायकारक वाटत असेल तर त्या कायद्याविरोधात लोक न्यायमंडळाकडे दाद मागू शकतात, न्यायालयामध्ये दाद मागू शकतात आणि म्हणूनच न्यायमंडळाची आवश्यकता असते. बालमित्रांनो, की न्यायमंडळाची आणखीन एक आवश्यकता ह्याच्यासाठी असते की समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच त्यांना
समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, यासाठी शासन प्रयत्न करत असते. समाजातील प्रत्येक घटक, लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक घटकाला न्याय मिळणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे प्रत्येकाला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, त्यासाठी शासन प्रयत्न करत असते. त्यासाठी न्याय मंडळासारख्या यंत्रणा शासनाला सहकार्य करत असतात. तर न्याय आणि समता ह्या दोन गोष्टी समानता ह्या दोन गोष्टी समाजामध्ये ह्या दोन गोष्टी समाजासाठी खूप आवश्यक असतात आणि ह्या गोष्टींसाठी न्याय मंडळाची आवश्यकता असते. आता आणखीन न्याय मंडळाची आवश्यकता कशासाठी असते? न्यायदान का केलं जातं? तर समाजामध्ये अनेक दुर्बल घटक आहेत, बालक आहेत, त्यानंतर तृतीयपंथीय आहेत, ट्रान्सजेंडर ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर महिला आहेत, दिव्यांग आहेत. तर अशा व्यक्तींवर ह्यांना न्यायालयाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी न्यायालय मदत करत असते. दुर्बल घटक, बालके, तृतीयपंथीय, महिला, दिव्यांग यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी न्यायमंडळ सहकार्य करत असते. त्यानंतर बघा, आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही या सर्व बाबतींचे फायदे हे प्रत्येक व्यक्तीला मिळावेत यासाठी न्यायालय काळजी घेत असते. प्रत्येकाला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला संविधानाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे समानतेचा, समतेचा हक्क दिलेला आहे. न्याय प्रत्येकाला योग्य मिळावा यासाठी आपल्या संविधानात तरतूद केलेली आहे आणि आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. या सगळ्या गोष्टींचा न्यायालयामध्ये सर्वसामान्य माणसाला ह्या सगळ्याचा फायदा मिळावा यासाठी न्यायालय काळजी घेत असते. पुढे बघा, देशात कायद्याचं राज्य निर्माण होण्यासाठी आणि ते सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा न्यायमंडळ आवश्यक असतं. देशामध्ये शांतता राहावी, तंटे होऊ नयेत, सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी देशात कायद्याचं राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि हे कायद्याचं राज्य निर्माण होण्यासाठी आणि ते सुरक्षित राहण्यासाठी न्यायमंडळ आवश्यक असतं. कारण कायद्यांच्या तरतुदी ह्या न्यायमंडळातूनच होत असतात. न्यायमंडळातूनच न्यायदानाचं कार्य होत असतं आणि म्हणून न्यायमंडळांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कायद्याचं अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहतं. म्हणजेच त्या ठिकाणी कुणी गरीब असू दे, श्रीमंत असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, प्रगत असू दे अथवा अप्रगत असू दे, सर्वांना कायदा समान रीतीने लागू होतो. कायद्यासमोर कुणीही गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, स्त्री, पुरुष, प्रगत, अप्रगत असं काहीही नसतं. कायदा सगळ्यांसाठी समान असतो. एखाद्याने जर तो गुन्हा केलेला असेल तर त्या ठिकाणी श्रीमंत व्यक्ती असेल तरी तिलाही तीच शिक्षा होते आणि त्या ठिकाणी गरीब व्यक्तीने जरी गुन्हा केलेला असेल तरी त्या गरीब व्यक्तीलाही तीच शिक्षा होते. म्हणजे कायदा सगळ्यांना समान लागू असतो. त्यानंतर न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. संविधानाने नागरिकांना जे हक्क दिलेले आहेत ते हक्क न्यायदानामुळे बाधित राहतात. त्यामुळे न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं. आणि पुढे म्हणजे कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही, हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. न्यायमंडळ असल्यामुळे कुणीही एखादी व्यक्ती इतरांवर दडपशाही करू शकत नाही. कुणीही एखाद्या गटाकडून कोणावरही हुकुमशाही गाजवली जाऊ शकत नाही. कारण आपल्याला संविधानाने, आपलं हे लोकशाही राज्य आहे आणि संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय हे सगळे अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही एखाद्या गटाची किंवा व्यक्तीची दडपशाही, हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो आणि त्यासाठी आपल्याला न्यायमंडळाची आवश्यकता असते.
आता आपण बघितलं की न्यायमंडळाची आवश्यकता का असते. आता आपण पुढे बघणार आहोत तर न्यायमंडळाची रचना. न्यायमंडळाची रचना कशी असते, तर आपला भारत देश हा एक संघराज्य आहे. केंद्र शासन आणि राज्य घटकांना स्वतंत्र कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये एकच न्यायमंडळ असतं. त्यात केंद्र व घटक राज्य अशी विभागणी नसते. तर न्यायमंडळाची जी रचना आहे ती भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. बघा, न्यायमंडळाची रचना आपल्या भारताच्या न्यायमंडळाची रचना अशा पद्धतीची आहे. तर न्यायमंडळाच्या रचनेमध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा व दुय्यम न्यायालय अशा प्रकारची न्यायालय असतात. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय हे भारताचं सर्वात उच्च न्यायालय आहे. सर्वोच्च स्थानावर असलेलं न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली उच्च न्यायालय येतात आणि उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा आणि दुय्यम न्यायालय येत असतात. तर आता आपण बघूया सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश हे प्रमुख असतात. त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश प्रमुख असतात. तर जिल्हा व दुय्यम न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश प्रमुख असतात. आता आपण बघूया सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी असते, सर्वोच्च न्यायालयाचं कार्य कसं असतं, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कशा पद्धतीने केली जाते, हे सगळं आता आपण पाहूया. बघा, भारताचं सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश हे प्रमुख असतात आणि या सरन्यायाधीशांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करत असतात. आता हे सरन्यायाधीश निवडताना त्यांच्यामध्ये कोणकोणते त्याला सरन्यायाधीश निवडताना त्यांच्यामध्ये ते म्हणजे निष्णात कायदेतज्ञ असले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींनी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश किंवा वकिलीचं काम केलेलं असलं पाहिजे आणि त्याचा त्यांना अतिशय चांगला अनुभव असणं फार गरजेचं असतं. अशा निष्णात कायदेतज्ञ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून किंवा वकील म्हणून काम केलेल्या अनुभव असलेल्या व्यक्तीची राष्ट्रपती सरन्यायाधीश म्हणून नेमणूक करतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. इतर बघा, तुम्ही बघितलं असेल की कंपन्यांमध्ये किंवा इतर कामगार हे वयाच्या 58व्या वर्षी निवृत्त होत असतात, 58व्या वर्षी रिटायर्ड होत असतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची निवृत्तीचं वय हे 65 वर्ष इतकं असतं. 65व्या वर्षी ते सेवानिवृत्त होत असतात. आता ह्या सर्वोच्च न्यायालयांना वेतन कुठून दिलं जातं, तर वेतन हे भारताच्या संचित निधीतून दिले जाते. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांचं वेतन हे भारताच्या संचित निधीमधून दिलं जातं. संचित निधी म्हणजे काय, तर जेव्हा भारताला वेगवेगळ्या करांमधून वेगवेगळे कर आपण भरत असतो देशामध्ये आणि त्या करांमधून जे उत्पन्न येतं ते म्हणजे त्या संचित निधीमधून यांना वेतन दिलं जातं. पुढे आपण बघूया सर्वोच्च न्यायालयाची कामं काय आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे केंद्र व घटक राज्य यांचे एकमेकांविरुद्धचे तंटे सोडवणं. केंद्र, घटक राज्य किंवा घटक राज्य आणि घटक राज्य यांच्यामध्ये काहीतरी कारणास्तव तंटे निर्माण होतात. जसं की सीमा प्रश्न असेल
किंवा कायद्याच्या किंवा काही निर्णय घेतलेले असतील तर ते निर्णय अमान्य असतात. त्यामुळे तंटे निर्माण होऊ शकतात. तर केंद्र आणि घटक राज्य किंवा घटक राज्य आणि घटक राज्य ह्यांच्यामध्ये जर तंटे निर्माण झाले तर ते तंटे सोडवण्याचं काम हे सर्वोच्च न्यायालय करत असतं. दुसरं म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून केलं जातं. हर नागरिकांचे मूलभूत हक्क त्यांचं रक्षण करण्याचं काम न्यायालय करत असतं. दुसरं म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करणे. कनिष्ठ न्यायालयाने एखादा निर्णय दिला आणि तो निर्णय जर त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला मान्य नसेल तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते आणि त्यावेळी कनिष्ठ न्यायालयाने जो निर्णय दिलेला असेल तो निर्णय त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय पुन्हा विचार करू शकते, पुनर्विचार करू शकते आणि निर्णय देऊ शकते. आणखीन एक महत्वाचं काम काय आहे सर्वोच्च न्यायालयाचं? तर सर्वोच्च न्यायालयाचं आणखीन एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे राष्ट्रपतींनी जर सार्वजनिक प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांना काही सल्ला विचारला तर त्यांना सल्ला देणं हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचं फार महत्वाचं काम आहे. की एखाद्या राष्ट्रपतींनी एखादा प्रश्न सार्वजनिक प्रश्न त्यांच्या समोर उभा केला की हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाविषयी मला सल्ला हवाय तर त्या विषयीचा सल्ला सर्वोच्च न्यायालय हे राष्ट्रपतींना देत असतं. आता आपण पुढे बघूया की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी जनहितार्थ याचिका सादर केली जाते ती जनहितार्थ याचिका म्हणजे काय? तर सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी नागरिक किंवा सामाजिक संघटना यांनी जनतेच्या वतीने दाखल केलेली याचिका. एखादा सार्वजनिक प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवायचा आहे तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जनता, लोक, नागरिक किंवा एखादी सामाजिक संघटना जी पुढे आलेली असते ती संघटना ही जनतेच्या वतीने काय करते तर न्यायालयामध्ये याचिका दाखल करते. ही याचिका यालाच म्हणतात जनहितार्थ याचिका कारण ती याचिका जनतेच्या हितासाठी असते आणि म्हणून याला म्हणतात जनहितार्थ याचिका. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी किंवा एखाद्या संघटनेने शासनासमोर मांडलेली याचिका किंवा कायदे मंडळासमोर मांडलेली याचिका तिला म्हणतात जनहितार्थ याचिका. ही जनहितार्थ याचिका ह्याच्यामध्ये सामाजिक दुर्बल घटक, महिला, बालक, शेतकरी, कामगार यांना कायद्याने संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने केलेला आहे आणि जर त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि असं जर एखाद्या नागरिकाला वाटत असेल तर त्यांना न्याय मिळवण्यासाठी ही जनहितार्थ याचिका न्यायालयामध्ये दाखल केली जाते. पुढे म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. न्यायालयीन पुनर्विलोकन तर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय? तर सर्वोच्च न्यायालयावर असणारी आणखीन एक सगळ्यात महत्वाची जबाबदारी ते म्हणजे संविधानाचं संरक्षण करणे. संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत कायदा आहे आणि ह्या कायद्याचं रक्षण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची असते. मग संसदेचा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती जर संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असेल आणि ती न्यायालय बेकायदेशीर ठरवू शकते. न्यायालयाच्या
या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. एखाद्या संसदेने एखादा कायदा केला, कार्यकारी मंडळाने त्या एखादी कृती केली आणि ही जर कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारी असेल तर न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवू शकते. अशी कृती बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. त्यालाच म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकनचा अधिकार. पुढे आपण बघूया. आता यापुढे आपण बघणार आहोत ती म्हणजे उच्च न्यायालय. तर उच्च न्यायालय जसं भारताच्या सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय असतं त्याप्रमाणे भारतातील घटक राज्य साठी एक उच्च न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार संसदेला असतो. आपल्या भारतात एकूण 24 उच्च न्यायालये आहेत. महाराष्ट्र राज्याचं उच्च न्यायालय हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुंबई येथील न्यायालय त्या ठिकाणी महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमण या राज्यांसाठी हे एक न्यायालय स्थित आहे मुंबई येथे. त्या ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात आणि या न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय हे 62 वर्ष इतकं असतं. आता उच्च न्यायालयातील या रचनेनंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे उच्च न्यायालयाची कार्य. तर उच्च न्यायालयाची कार्य काय आहेत? तर आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि देखरेखीचा अधिकार उच्च न्यायालयांना असतो. त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांचं रक्षण करण्याचा अधिकारही उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांचंच रक्षण करण्याचं काम उच्च न्यायालय करत असतं. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचं काम उच्च न्यायालयाकडून केलं जातं. आता पुढचा आपला भाग आहे तो म्हणजे जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालयाची माहिती आपण पाहणार आहोत. जिल्हा न्यायालय हे जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालय होत. लोकांचा नेहमीच या न्यायालयांशी संबंध येत असतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांमध्ये दाद मागण्यासाठी जावं लागतं आणि ते तिथे दाद मागू शकतात, त्यांना तिथे न्याय मिळू शकतो. त्यानंतर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करतात. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. पुढे बघा, भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा. तर भारतातील कायदा पद्धतीच्या 2 शाखा आहेत. एक म्हणजे दिवाणी कायदा आणि दुसरं म्हणजे फौजदारी कायदा. आता दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर दिवाणी कायदा हा व्यक्तींच्या हक्कांवरील गदा आणणारे तंटे या कायद्यामध्ये सोडविले जातात. उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट अशा संदर्भातील ज्या काही तक्रारी असतात, जे काही तंटे असतात, हे दिवाणी कायद्यातून सोडवले जातात. त्याचप्रमाणे फौजदारी कायदा आहे. या फौजदारी कायद्यामध्ये गंभीर स्वरूपाचे जर कोणी गुन्हे केलेले असतील, उदाहरणार्थ चोरी करणे, एखाद्याचा खून करणे, घरफोडी करणे, छळ करणे, हुंड्यासाठी छळ करणे, हत्या करणे इत्यादी गोष्टींसाठी न्याय मागण्यासाठी इत्यादी गोष्टींसाठी फौजदारी कायदा हा फौजदारी कायद्याअंतर्गत या गोष्टींचा समावेश होत असतो. अशा प्रकारे आपण भारतातील कायदा पद्धतीच्या 2 शाखांचा अभ्यास केला. एक म्हणजे दिवाणी कायदा आणि दुसरं म्हणजे फौजदारी कायदा. आता आपण या पाठामध्ये आज आपण काय शिकलो? तर शासन व्यवस्थेचे महत्त्वाचे 3 घटक आहेत. एक म्हणजे कायदे मंडळ, दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळ आणि तिसरं म्हणजे न्याय मंडळ.
तर न्यायमंडळ ह्या 3 गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये न्यायदानाची आवश्यकता काय आहे? न्यायमंडळाची गरज का आहे? न्यायमंडळाची रचना आणि कार्य कशी असतात? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा आणि दुय्यम न्यायालय ह्यांचं कार्य काय असतं? ह्यांची रचना कशी असते? हेच आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतातील कायदा पद्धतीच्या 2 शाखा आहेत. एक म्हणजे दिवाणी कायदा आणि दुसरं म्हणजे फौजदारी कायदा. याचा अभ्यास आपण आजच्या पाठात केलेला आहे. आता आजचा पाठ आपण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या पाठावर मी तुम्हाला जो स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये, नागरिकशास्त्राच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल, हा घटक शांतपणे ऐकला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.